न राहून एक गोष्ट बोलू का, तुमची जिरवायला खरं सांगतो, प्रामाणिकपणे सांगतो, जरांगे पाटीलच लागतात. जरांगे पाटील जे बोलतात ना त्याच लायकीचे तुम्ही सगळे आहेत. त्याच्यामुळं खरोखर आहे, जरांगे पाटील जे बोलतात ते आज योग्य योग्य वाटायले, कारण ह्यांना तुम्हाला तुमच्या लायकीतच ठेवलं पाहिजे, तर तुम्ही हे करतात. नसता तुम्ही माजलेले कांदे आहेत. समजून घ्या. मी तुमच्यावर हे असं केल्यानं मला काही फरक पडत नाही. लय सहन केले. हाके सर हे नेहमी मला सांगतात की पवन, चळवळीमध्ये काम करणं सोपं नाही. चळवळीमध्ये काम करत असताना जीव मुठीमध्ये घेऊन फिरावं लागते. जे हाके सरांनी मला सांगितले, मी त्यांच्याकडनं खूप काही शिकलोय. काही लोकांना वाटते मी हाके सरला विरोध करतोय. विरोध करणार नाही. जे आज माझ्यावर झालंय ते उद्या हाके सर तुमच्यावर सुद्धा होऊ शकते, कारण ही टोळी कोणाचीच नाही. ही टोळी कोणाचीच नाही. त्याच्यामुळे वेळीच मी तुम्हाला एक तुमचा कार्यकर्ता म्हणून, तुमचा एक शिष्य म्हणून तुम्हाला एवढं सांगतोय, वेळीच सावध व्हा. जे झालंय ते झालंय, पण तुम्ही धनगर समाजासाठी लढायला पुढे या. नसता जे आज माझ्यावर झालंय काही काळानं तुमच्यावर सुद्धा होणार आहे, कारण तुमच्या आजूबाजूला सगळी हीच टोळी आहे. समाजाचा एक सुद्धा माणूस आज तुमच्या सोबत नाही धनगर समाजाचा, आणि जे आहेत ते बोटावर मोजण्या इतके. त्याच्यामुळे मी प्रामाणिकपणे सांगतोय, ह्यांना वेळीच ओळखा आणि तुम्ही समाजासाठी काम करायला वापस या. रोडवर येऊन लढायला धनगर समाज, माळी समाज, पण गटाखाला एक विशिष्ट समाज. त्याच्यामुळं मला त्यांना सांगायचं, आजपर्यंत खूप सहन केलं, पण आज इथून पुढे पवनकरवर धनगर समाजासाठी काम करणार आणि नक्कीच तुमची 100% जिरणार. जय मल्हार, जय शिवराय.